वाहन उद्योगांची पंढरी म्हणून जगभरात लौकिक असलेल्या चाकण MIDCकडे केंद्र आणि राज्य शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे। कारण या भागातील रस्त्यांची घोषणा झाल्यानंतर पुढे वर्षानुवर्षे तातडीने काहीही कार्यवाही होत नसल्याचा येथील जनतेचा अनुभव आहे। कोट्यावधी रुपयांच्या घोषणा झाल्यानंतर पुढे अनेक तांत्रिक अडचणीत अडकून ही कामे मार्गी लागत नसल्याचा मागील 25 वर्षांचा येथील नागरिकांचा अनुभव आहे। भारतीय राजमार्ग प्राधिकरण MSIDC अथवा प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत अद्यापही गांभीर्याने ठोस पावले उचलत नसल्याची स्थिती समोर येत आहे। दररोज या भागातील तळेगाव चाकण ते शिक्रापूर आणि पुणे नाशिक महामार्गावर अपघात होत आहेत। चाकणजवळील मुटकेवाडी चौकात 2 दिवसांपूर्वी झालेला अपघात अत्यंत हृदयद्रावक होता। भोसेतील एका इसमाचे हेल्मेटसह शीर धडा वेगळे झाले। याबाबतचे फोटो पाहून अनेक जण हळहळले। प्रशासन मात्र ढिम्म आहे। पुणे नाशिक महामार्गाचे काम नेमके सर्वाधिक वर्दळीच्या चाकण औद्योगिक भागात होऊ द्यायचे नाही अशी योजना आखली असल्याचा संशय स्थानिक व्यक्त करत आहेत। चाकण तळेगाव ते शिक्रापूर रस्त्याची अवस्था तर काहीच बोलू नये अशी झाली आहे। या रस्त्याचे काम देखील आजपर्यंत घोषणांच्या पुढे सरकलेले नाही। तळेगाव चाकण रस्त्यावर 2015 मध्ये टोलबंदी झाल्यानंतर या रस्त्याच्या मालकीसह देखभालीच्या जबाबदारीवरून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विशेष प्रकल्प विभागाकडून टोल वाटोळी सुरू होती। 2017 मध्ये राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यानंतर नुकताच हा रस्ता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात आला। राज्य मंत्रिमंडळाने सदर रस्ता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत BOT तत्वावर विकसित करण्यास मान्यता दिली आहे। दरम्यानच्या काळात रस्त्याच्या देखभालीकडे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले। या रस्त्यावर काही पूल चक्क ब्रिटिशांच्या काळातील असून आजही त्यावरून अवजड वाहतूक होत आहे। शतकभराहून अधिक कालखंडापूर्वी बांधण्यात आलेले काही दगडी पूल कोसळण्याची भीती आहे। या भागातील आणखी निरपराध नागरिक अपघातांच्या दाढेत येण्यापूर्वी सादर रस्त्याची कामे व्हावीत अशी येथील जनतेची मागणी आहे।